शिक्षण, ग्रंथवाचन, विद्वानांचा सहवास आणि प्रवास या उपायांनी माणसाचे जागेपणचे मन सुधारते, परंतु माणसाची वासना तेवढ्याने सुधारत नाही. वासना मनाच्या खालच्या थरामध्ये वास्तव्य करते. तेथे पोचणारा उपाय असेल तर तो म्हणजे संत संगती हाच होय. संतांची बुद्धी म्हणजे मूर्तिमंत सद्बुद्धी होय. ती आपल्या ठिकाणी प्रकट होण्यास दोन मार्ग आहेत. एक मार्ग वृत्ती निरोधाचा अथवा योगाचा. वासना अतिशय सूक्ष्म असते. तिला तिच्या मूळ स्वरूपात धरणे फारच कठीण जाते, पण ती वृत्तीरूपाने स्थूलात प्रवेश करते. तेथे तिला पकडून आवरता आवरता ती क्षीण होऊन नाहीशी होते. हा मार्ग उत्तम खरा, परंतु त्याचे अधिकारी फार सापडत नाहीत. दुसरा मार्ग भक्तीचा. मी भगवंताचा आहे या भावनेने जगायचे ठरल्यावर आपली भावना स्थिर करण्याची जबाबदारी संतांवर पडते. संत आपल्या मानसिक शक्तीचा उपयोग करून भक्त होण्याची इच्छा करणाऱ्या माणसाच्या वासनेमध्ये बदल घडवून आणतात. संत त्याच्या मनामध्ये भगवंताबद्दल खरी अस्तित्व निष्ठा जन्मास घालतात. मी जितका खरा आहे असे आपल्याला वाटते त्याहून किंवा निदान तितका तरी देव खरा आहे अशी श्रद्धा उदय पावल्यावर माणसाच्या आचार विचारात नीतिधर्म मूर्तिमंत अवतरतात. भगवंताला जे आवडते तेच तो आचरतो व भगवंताला शोभतील असेच विचार तो अंतर्यामी वागवतो. ज्याला कर नाही त्याला डर नाही. ज्याने मनाने, देहाने व वाणीने भगवंताला प्रिय केलेले असते त्याला मृत्यूचे भय उरत नाही. धरी रे मना संगती सज्जनाची, जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची. बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे. मनोबोध 135.